वाटलं होतं भूतम भयम पॉझिटिव्हली सरप्राईज करेल, पण तो यात सबसिल फेल ठरला. जेवढ्या अपेक्षा ठेवाल तेवढी निराशा होईल, हे तर साधं आहे. मी तर म्हणेल की जेवढ्या अपेक्षा ठेवाल तेवढी घनघोर निराशा होईल. पण ह्या चित्रपटामध्ये काही चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. सगळ्यात पहिलं, चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी बाप लेवलची. छाया कदमसाठी केलेला मेकअप कमाल आहे आणि चित्रपटाचं संगीत सुद्धा कमाल आहे. आणि याचा फायनल ठीक आहे, तो पण बीट्स अँड पीसेस मध्ये. आता बोलूया चित्रपटातल्या न आवडलेल्या गोष्टींवर. चित्रपट एका चांगल्या मोंटाजवर चालू होतो, पण तीच सेम एनर्जी तो पूर्ण चित्रपटभर कॅरी करत नाही. चित्रपट बऱ्याच ठिकाणी फसतो आणि कितीतरी वेळा आपण झोन आउट व्हायला लागतो. चित्रपटाचा फर्स्ट हाफ स्लो पेस, लेंदी आणि रटाळे, यामुळे चित्रपटात आपण कुठेही एंगेज होऊ शकत नाही. जठाई, सरोजिनी आणि श्रीमानचं पात्र तर अक्षरशः वाया गेले. बाकी ठीक, पण श्रीमानला तर अक्षरशः फक्त आणि फक्त बॅकग्राऊंड मध्ये नाचायला ठेवलं. त्याला 2-4 संवाद देऊन त्याचा उपयोग करता आला असता. चित्रपटाचा स्क्रीन प्ले एवढा लेंदी की या चित्रपटाचे 2.5-3 तास सुद्धा खूप वाटायला लागतात. स्टोरी प्रॉमिसिंग होती, पण सगळा खेळ स्क्रीन प्ले मध्ये फसला. तुम्ही चित्रपटात कॉमिक पंचेस कुठेच लँड करत नाही. मला सुद्धा चित्रपट बघताना क्वचितच हसायला आला असेल. करणचा परफॉर्मन्स सोडला तर चित्रपटात कुठल्याही कलाकाराने लक्षात राहील असं काम केलेलं नाही. एकंदर काय तर रटा स्क्रीन प्ले, फसलेलं दिग्दर्शन आणि कमकुवत एक्झिक्युशन या चित्रपटाचा मारक ठरला.